बाबूजी स्वरगंधर्व सुधीर फडके हे महाराष्ट्रातलं इतकं मोठं नाव आहे आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जसं त्यांची फार मोठी उंची आहे, प्रतिभा आहे, तेवढंच त्यांचं राष्ट्रकार्य, देशप्रेम याविषयीची सुद्धा फार मोठी कामगिरी त्यांनी केलेली आहे. जेव्हा माडगुळकर एखादं गाणं लिहायचे त्यावेळी त्याच ताकदीनं फडके साहेब त्याचं संगीत करायचे. ही त्यांची एक जबरदस्त केमिस्ट्री होती. सुनीलला सुद्धा कास्ट करताना माझ्या डोळ्यासमोर एक होतं की त्याला गाता गळा असणारा नट असायला हवा. नट उत्तम हवाच, पण त्याला गाणं कळायला हवं. एप्रिल महिना सुरू झाला आहे. त्यातल्या त्यात एप्रिल महिना हा अर्ध्यावर येऊन ठेपला आहे. त्यानंतर मे महिन्याची सुरुवात होणार आहे. पण ह्या मे महिन्याची सुरुवात 1 तारीख म्हणजे ज्या दिवशी महाराष्ट्र दिन असतो, ज्या दिवशी कामगार दिन असतो, त्या दिवशी एक नवा कोरा करकरीत आणि सगळ्यांचा मनाला हात घालणारा असा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपट बोलण्यापेक्षा एक अशी जीवन प्रवास आपल्याला एक असा जीवन प्रवास आपल्याला बघायला मिळणार आहे जो आजच्या पिढीसाठी तर महत्त्वाचा आहेच आहे, पण याच्यानंतरच्या पिढीसाठी सुद्धा तेवढा महत्त्वाचा असणार आहे. तो म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्या आयुष्यपटावर एक आधारित असा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. आणि त्याच चित्रपटाचे दिग्दर्शक, मी दिग्दर्शक बोलण्यापेक्षा एक हँडसम हंग दिग्दर्शक आणि ज्यांच्या आवाजामध्ये भारदस्त पण आहे, कारण का मी आता आल्यापासून त्यांचं कन्व्हर्सेशन ऐकतो. एक असा बेस असतो आवाजामध्ये दमदार, असं मला खरंच आवडतं आहे. माझ्यासोबत आहेत योगेश सर. सर, काय सांगाल? म्हणजे आम्ही फॉर्च्युनेट आहोत की बापूजींची गाणी आम्ही आज देखत ऐकतो. म्हणजे आजी आजोबांच्या काळात, त्याच्यानंतर आईवडिलांनी तर ही गाणी आम्हाला ऐकायला दिलीच आहेत. त्यातल्या त्यात माझं आवडीचं म्हणजे देहाची तिजोरी आणि तोच चंद्रमाने भात. हे सगळं गाण्याची जुळवाजुळव करताना, किंबहुना या सगळ्या गोष्टीची जुळवाजुळव करताना असा थॉट काय येतो डोक्यामध्ये की ह्या व्यक्तीवर सुद्धा चित्रपट बनला पाहिजे, ज्या व्यक्तीला संपूर्ण जग ओळखतं? काय होता तो थॉट? नमस्कार. मला वाटतं ह्या सगळ्या तुमच्या निमित्तानं ऑडियन्सशी बोलताना आणि हा विषय मांडताना मला फार आनंद होतो आहे, कारण 1 मे 2024 या रोजी स्वरगंधर्व सुधीर फडके ही महाराष्ट्राची महाबायोपिक प्रदर्शित होती आहे. तुम्ही म्हणालात तसं हा विषय का करावा असा वाटला किंवा याच्यामधलं काय असं मला भावलं की जे हे चित्रपटाच्या निमित्तानं लोकांसमोर यायला हवं, ते म्हणजे बाबूजी स्वरगंधर्व सुधीर फडके हे महाराष्ट्रातलं इतकं मोठं नाव आहे आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जसं त्यांची फार मोठी उंची आहे, प्रतिभा आहे, तेवढंच त्यांचं राष्ट्रकार्य, देशप्रेम याविषयीची सुद्धा फार मोठी कामगिरी त्यांनी केलेली आहे. आणि बाबूजींचं गाणं तुम्ही म्हणालात की ते म्हणजे माझी पिढी, माझ्या आधीची पिढी तर होतीच, पण माझी आत्ता येणारी पुढच्या मुलांची पिढीसुद्धा ज्यांच्या गाण्यानं भारावून जाणारी आहे किंवा ज्यांच्या गाण्यांच्या संस्कारामुळे संस्कारित होत जाणारी आहे, त्यांनी मला वाटतं बाबूजींचं हे आयुष्य नक्की अनुभवायला हवं, पाहायला हवं. कारण आपल्याला जसं वाटतं की एखादा सक्सेसफुल म्युझिशियन, सक्सेसफुल गायक, सक्सेसफुल म्युझिक डायरेक्टर कुणी किंवा गीतकार गदिमासारखा, त्यांनी नेमकं काय कष्ट केलेत हे बघितल्याशिवाय त्यांच्या यशाची किंमत कळणार नाही आहे प्रेक्षकांना. आणि त्यांनी केलेला स्ट्रगल, त्यांनी केलेला खडतर प्रवास, त्यांनी सोसलेलं सगळं इतकं जबरदस्त कष्टाचं आयुष्य, त्यातही सगळं सोसून प्रामाणिक राहून इतक्या जबरदस्त गाण्यांची निर्मिती करायची, मला वाटतं हे कुठेतरी प्रेक्षकांपर्यंत यायला हवं होतं आणि त्याच्यातनं हा चित्रपट निर्माण करण्याची इच्छा झाली आहे. बरं, तर टीझर प्रदर्शित झाला आहे. त्या टीझरच्या सुरुवातीलाच आम्ही बघतोय की माडगुळकर सुधीर फडकेंना ओरडत आहेत की हे माझं काव्य नाही आहे, तर फडकेला सांग त्याने ते गाणं हरवलं आहे. का अशी नोकझोक होते? कारण का आम्ही जेवढं वाचण्यात आलं माझ्यामध्ये, तेवढं मला कळतं की दोघं मित्र तर होतेच होते. गीतकार आणि गायकाची जोडी खरंच खूप सुंदर पद्धतीने आमच्यासमोर मांडण्यात आलीच आहे. आम्ही ऐकलेच होते त्यांची गाणी. बट असं त्यांच्या मैत्रीचं असं कोणतं नातं ज्याच्यामध्ये नोकझोक तर होतीच होती, पण तेवढीच अंडरस्टँडिंगसुद्धा होती? नाही, तुम्ही टीझरचा जो उल्लेख केला तो आहे आकाशवाणीवर जेव्हा गीत रामायण 1955 साली ब्रॉडकास्ट होणार होतं, त्या दिवसाचा तो प्रसंग आहे सिनेमामध्ये, की ज्यात गदिमांनी लिहिलेलं पहिलं गाणं रेकॉर्ड होणार होतं आणि ते डायरेक्ट ब्रॉडकास्ट होणार होतं. कारण त्यावेळी असं सिस्टीम नव्हती की आधी रेकॉर्डिंग करूया मग ब्रॉडकास्ट. तर ते थेट ब्रॉडकास्ट होणारं ते गाणं होतं. आणि जेव्हा माडगुळकर एखादं गाणं लिहायचे त्यावेळी त्याच ताकदीनं फडके साहेब त्याचं संगीत करायचे. ही त्यांची एक जबरदस्त केमिस्ट्री होती. दोघे अत्यंत तत्वनिष्ठ माणसं होती. दोघांचाही एकमेकांविषयीच्या कलेविषयी जसा आदर होता तसा स्वतःच्या कामावर जबरदस्त कॉन्फिडन्सही होता. तर तो प्रसंग असा घडला होता की ते गाणं लिहिलं होतं गदिमांनी
पहिलं गाणं ते बाबूजींना त्यांनी वाचायला दिलं होतं की हे चाल लावायची आणि हे आता ब्रॉडकास्ट करायची. ते गाणं बाबूजींनी वाचलं आणि ते परत कोणाला कडे तरी दिलं गेलं आहे आणि रेकॉर्डिंगची वेळ आली आणि असं झालं की ते गाणंच सापडत नाही आता. अच्छा. मग बाबूजी म्हणतात की नाही, मी माडगुळकर तुम्हाला तो कागद परत दिला आहे. माडगुळकर म्हणतात तो कागद माझ्याकडे आलेला नाही आहे, मी गाणं हरवणाऱ्यातला नाही आहे, हे बाबूजी म्हणत आहेत. मग गदिमा म्हणतात की नाही नाही, माझी बुद्धी तेवढी तल्लख नक्की आहे की मी तुम्हाला गाणं दिलं हे मला माहिती आहे. ही नोकझोक अतिशय कलेसंदर्भातली नोकझोक आहे. ती वैयक्तिक हेवेदावे किंवा राग लोभ तो काही नव्हता. पण या सगळ्याच्या उपर त्यांनी जो कळस चढवला तो म्हणजे गदिमांनी पुन्हाच्या पुन्हा तसंच्या तसं ते गाणं नव्याने लिहिलं आणि बाबूजींनी पुन्हा त्याला नव्यानं संगीत दिलं आणि ते ब्रॉडकास्ट झालेलं पहिलं गाणं कुशल व रामायण गाती हे गाणं त्यावेळेस प्रदर्शित झालं. बरं, तर आम्ही टीजर बघत आहोत. तर टीजरमध्ये सुरुवातीला सुनीलदादा असेल, मृण्मयी असेल किंवा सागरदादा असेल, प्रत्येक कलाकार हा त्यांच्या त्यांच्या भूमिकेला खरंच साजेसा असा आहे. एक असतं ना की जेव्हा एखादा दिग्दर्शक एखादी बायोपिक बनवत असतो किंबहुना एखादा ऐतिहासिक चित्रपट बनवत असतो, तर त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर किंबहुना तेव्हा जी व्यक्ती होती त्यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी असे काही कलाकार किंबहुना असे चेहरे घेतले पाहिजेत जे प्रेक्षकांना सुद्धा तेवढेच आपलेसे किंबहुना साजेसे वाटले पाहिजेत. काय सांगाल कास्टिंगबद्दल? भीती होती का मनामध्ये, जर मी या कलाकाराला कास्ट केलं किंबहुना या अभिनेत्रीला कास्ट केलं तर ती कास्ट किंबहुना ती कास्टिंग प्रेक्षकांना तेवढी पटेल की नाही असा? कास्टिंगच्या बाबतीत मला वाटतं की फारच करेक्ट कास्टिंग करण्यात आम्हाला यश मिळालं आहे. कारण सुनील असेल किंवा सागर असेल किंवा मृण्मयी, म्हणजे ललिताबाई आणि बाबूजी यांची पेअर म्हणून ती सिनेमामध्ये दिसणार आहे तुम्हाला सातत्यानं. त्यांच्या एजमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आहे. तरुणपणीचे बाबूजी ललिताबाई आहेत, वयस्कर बाबूजी ललिताबाई आहेत. दोघांचा मला वाटतं की स्ट्रेंथ म्हणूया आपण ही अशी की दोघांना फार जबरदस्त संगीताचं ज्ञान आहे आणि बाबूजी आणि ललिताबाई हे उत्तम गायक होते दोघेही. ललिताबाईंच्या भूमिकेसाठी मृण्मयी शिवाय दुसरं काय नाव माझ्यासमोर खरं सांगतो की तिचं कास्टिंग झाल्यानंतर मी फार जास्त सुखी होतो आणि आनंदी होतो की आता मला फार अभिनय पातळ्यांवर फार काही करावं लागणार नाही आहे. कारण तिला माहिती आहे की अशा गायिकेचं बाबूजींच्या पत्नीचा रोल मी करते म्हटल्यानंतर काय करायला हवं. गाण्याची समज आहे, तिने अशा गायकाची आपण पत्नी बायको म्हणून काम करतोय म्हटल्यानंतर साधारण काय आचपेच असावे लागतात हे सगळं जाणून असणारी ती अभिनेत्री आहे. सुनीलला सुद्धा कास्ट करताना माझ्या डोळ्यासमोर एक होतं की त्याला गाता गळा असणारा नट असायला हवा. नट उत्तम हवाच, पण त्याला गाणं कळायला हवं. कारण बाबूजींचा बायोपिक, तो म्युझिकल बायोपिक होणार, 27 गाणी आहेत आमच्या सिनेमामध्ये आणि मूळ म्हणजे 27च्या 27 गाणी मूळ आवाजात आहेत बाबूजींच्या. जे टीजरमध्ये सुद्धा आम्ही बघितलंच आहे. होय. त्यामुळे बाबूजींचा आवाज स्वतःच्या चेहऱ्यावर अभिनयाच्या माध्यमातून दाखवणारा नट हवा होता आणि सुनील गायक असल्यामुळे त्याला ते लकबी माहिती होत्या. त्याला ते ताना कुठे घेतात, हरकती कशा येतात याचा अभिनय करणं सहज शक्य होतं. त्यामुळे सुनीलनी मला वाटतं फार उत्तम त्याला दाद दिली आहे. तसंच सागरच आहे. गदिमांची भूमिका सागर जगला आहे, म्हणजे तो दिसला तर आहेच आहे, पण त्यांनी कामही अतिशय उत्तम केलं आहे. तसंच इतर पात्र जी आहेत, डॉक्टर हेडगेवारांच्या भूमिकेत शरद पोंक्षे आहेत. त्याच्यानंतर साहेब मामा फतेलाल, प्रभात चित्र कंपनीचे पहिले भागीदार, त्यांची भूमिका अविनाश नारकर करतायत. अटल बिहारी वाजपेयींची भूमिका ऋषिकेश जोशी करतोय. अपूर्वा मोडक आशा भोसले करते. सुखदा खांडकेकर माणिक वर्मा करते. सावरकरांची भूमिका आहे, धीरेश जोशी नावाचा नट, उत्तम नट आहे, तोही करतोय. सो या सगळ्या व्यक्तिरेखा इतक्या मोठ्या आहेत, त्यांच्या व्यक्तिरेखा समजून घेऊन अभिनय करू शकणारे ताकदीचे नट तुम्हाला हवे असतात आणि ज्यांना ती भूमिका समजते. मला वाटतं तो नट तंतोतंत तसा दिसत नसला तरी त्याच्या अभिनयातनं तो प्रेक्षकांना आपसूक वाटायला लागतो की हा 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 हे पात्र आहे. नाही, खरंच खूप भारी वाटतं आहे. कारण का जसं सरांनी जर सांगितलं, जसं टीजर जसं पुढे सरकतो तसं त्याच्यामध्ये गाणं तर आहेच आहे, पण त्याच्यामध्ये अचानक सावरकरांची एंट्री होते. सावरकरांचं सुद्धा त्याच्यामध्ये आम्हाला थोडीफार झलक दिसते. एक असताना दिग्दर्शक म्हणून जेव्हा आपण एखादा असा चित्रपट बनवत असतो, ज्या व्यक्तीच्या जीवनावर आपण चित्रपट बनवत असतो, तेव्हा
त्याच्यामध्ये छोटे छोटे बारकावेसुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे असतात किंबहुना कारण का ह्याच्या आधीची जी पिढी होती त्या पिढींनी बापूजींना ऐकलं आहे, बापूजींना बघितलंसुद्धा आहे. त्यांना माहिती होते की बापूजी कसे होते, बापूजींची लय कशी होती, काय कशी होती. एक दिग्दर्शक म्हणून सुद्धा, एक लेखक म्हणून सुद्धा आणि एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा भीती असते का मनामध्ये, जर माझ्याकडून एखादी छोटी जरी चूक झाली तरी त्या चुकीचं समर्थन प्रेक्षक करतील की नाही करतील, काय सांगाल याबद्दल? नाही, बरोबर आहे. बायोपिक करताना आणि इतक्या मोठ्या व्यक्तीला पडद्यावर तुम्ही दाखवताय, प्रेक्षकांसमोर आणताय, यावेळी दडपण हा विषय नक्की आहे लेखक दिग्दर्शक म्हणून. आणि ह्यासाठी मला खूप जास्त मदत झाली ती म्हणजे श्रीधर फडकेंची. अच्छा. कारण मी जे काही स्क्रीन प्ले लिहित होतो, ड्राफ्ट्स लिहित होतो, जो रिसर्च मी त्यांना शेअर करत होतो, 2, 3, 4 वर्ष माझं हे काम चालू होतं, त्यावेळी प्रत्येक गोष्ट टेक्निकली करेक्ट आहे ना, त्या साली हे घडलं होतं ना, 55 सालचीच ही घटना आहे ना, ह्या सगळे ठोकताळे आम्ही अतिशय करेक्टली तपासले होते. आणि मला वाटत नाही की मी जे वाचलंय, जे ऐकलंय, जे पाहिलंय, ज्या लोकांना भेटून सगळी माहिती जमा केली आहे, ते जेव्हा मी बांधडी स्वरूपामध्ये स्क्रिप्टमध्ये कन्वर्ट केलं, त्यावेळी मला वाटत नाही की प्रेक्षकांना त्यातलं काही खटकणारं आहे. कारण जे खटकणारं असू शकेल याविषयी श्रीधर फडकेंनी मला त्यावेळी करेक्ट केलं होतं की हे असं नव्हतं, हे 54 नाही 56 साली झालेलं आहे. सो त्या गोष्टी फार प्रकर्षानं आम्ही पाळल्यात. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आपण अतिशय विश्वासानं एखादं काम जेव्हा पूर्ण करतो त्यावेळी प्रेक्षकसुद्धा त्याच विश्वासानं ते ॲक्सेप्ट करणार आहेत. आणि 1 मेला ते तुम्ही बघाल महाराष्ट्रात. बरं, तर सर मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायला आवडेल की गीतकार असतील, गायक असतील, संगीतकार असतील, तर प्रत्येकांची एक वेगवेगळी पैलू असतो किंवा म्हणा वेगवेगळी त्यांची एक छाप असते की जर आपण आत्ताच्या घडीचं गायक बघितलं तर अरिजित सिंगला आपण ऐकलं तर अरिजित सिंग बोलतात की एक विरह गायक असं बोलू शकतो किंवा ब्रेकअप वगैरे झाल्यावर असं ऐकणार. त्याच्यानंतर बादशाह वगैरे असतील किंवा आज मराठीमधल्या सुद्धा खूप चांगले चांगले असे गायक आहेत, ती त्यांची गायकी ऐकल्यावर आपल्याला एक स्टान्स मिळतो की हा गायक म्हणजे ह्या पद्धतीचीच आम्हाला गाणी ऐकायला आवडतील असं असतं. काय सांगाल सुधीर सरांसोबत किंबहुना बापूजींबद्दल काय सांगाल की त्यांच्या गायकीमधली कोणती अशी गोष्ट एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला भावते की मी जर या एखाद्या झोनमध्ये असेल किंबहुना जेव्हा मी काहीच करू शकत नाही, जेव्हा मी हतबल असतो किंबहुना एक डाऊनफॉल सुरू असतो, तेव्हा मला बापूंची गाणं ऐकलंच पाहिजे जेणेकरून एक ऊर्जा मिळते आणि एक मोटिवेशन मिळतं. काय सांगाल असं तुम्ही एक सामान्य व्यक्ती म्हणून आणि प्रेक्षक म्हणून बापूंच्या गाण्याकडे कशा पद्धतीने बघता? मला वाटतं बाबूजींच्या समोर कुठलाही लेखक, दिग्दर्शक, कलाकार, निर्माता हे सामान्यच आहेत सगळे. त्यामुळे सामान्य प्रेक्षक म्हणण्याची आवश्यकता नसून मला वाटतं की बाबूजींचा कुठलं गाणं आवडतं हे कोणालाही तुम्ही विचाराल तर लोक नक्की संभ्रमात पडतील की आता कुठलं सांगू मी. कारण त्यांनी इतकं मोठं विपुल काम करून ठेवलं आहे. मग ते पोवाड्यापासून, लावणीपासून, भावगीतपासून, भक्तिगीतपासून, चित्रपट संगीतापर्यंत, देशभक्तीपर गीत आहेत. इतक्या मोठ्या कामात तुम्ही कुठलंही एक बुके जरी समोर आणून ठेवला तरी ती सगळी छान वाटायला लागतात फुलं तुम्हाला. इतकी बाबूजींची गाणी इंटरेस्टिंग आहेत. कारण मला असं वाटतं बाबूजींच्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते लिहिलेलं, गीतकारानं लिहिलेला शब्द, त्याचा अर्थ तो थेट तुमच्या मनाला म्युझिकली भिडेल इतक्या ताकदीनं प्रेझेंट करणं म्हणजे बाबूजी. कारण कुठलंही तुम्ही लिरिक्स द्या, तुम्ही कुठलंही फॉर्ममधलं गाणं द्या, कुठल्याही जॉनरचं, इमोशनचं गाणं द्या, ते तुम्ही आनंदी असताना, दुःखी असताना, उत्साही असताना, एक 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचं देशप्रेम तुमच्या अंगात स्फुरण चढतं तशा वातावरणात असू द्या, कुठलाही तुम्ही इमोशन निवडा, त्याच्यात तुम्हाला बाबूजींचं गाणं तुम्हाला नक्की हुक करणार आहे. आणि म्हणून शब्द आणि शब्दांचा अर्थ थेट मनाला भिडवणारं संगीत देणारा संगीतकार आणि त्या अर्थ स्वरात ती गायकी तुमच्यापर्यंत पोहोचवणारा प्रतिभासंपन्न गायक म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके, बाबूजी अशी त्यांची ओळख आहे. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास सर मी इकडे थांबतो कारण का खूप गप्पा मारायच्यात पण वेळेच्या अभावी आपल्याला थांबावं लागतं आहे. जाता तर प्रेक्षकांना काय सांगाल? म्हणजे मित्र बोल की प्रेक्षकांना सांगायची गरज नाही कारण का जसा टीझर आउट झाला त्या टीझरच्या खाली कमेंट भरभरून आहेत की प्रयत्न खरंच खूप सुंदर झाला आहे, टीझरवरूनच आम्हाला आवडतं आहे, ट्रेलर कसाही असू द्या किंबहुना ट्रेलर येईल तेव्हा येईल, पण आम्ही 1 मेला चित्रपट बघणारच आहोत. सिनेमामधून आम्ही न बघितलेले सुधीर फडक्यांची कोणती छवी किंबहुना कोणती छाप आम्हाला बघायला मिळेल आजच्या पिढीला? मला वाटतं आजच्या पिढीला त्यांनी केलेला स्ट्रगल माहिती नक्कीच माहिती नाही की काय ताकदीचं संगीत देणारा संगीतकार आहे हा. पण त्याच्या पाठीमागे त्याचा भूतकाळ इतका जबरदस्त खडतर होता.
मला तर वाटतं की तरुण पिढी जी आहे ना, जी आपल्या या लेट्सअपच्या माध्यमातून सगळी साधारण हा व्हिडिओ व्हायरल करतील किंवा ह्याच्यावर कमेंट्स लिहितील आणि तुम्हाला उत्तम धन्यवाद देतील की तुम्ही हा चित्रपट आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करताय. त्या तरुण पिढीला मी हे नक्की सांगेन की स्ट्रगल आपण जे म्हणतो ना, म्हणजे कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे वगैरे वगैरे, ते आपण खरंच कमी स्ट्रगल केला आहे असं वाटावं इतका स्ट्रगल बाबूजींनी 1940 पासून सोसला आहे. आणि त्या 40-30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अर्ध आयुष्य स्ट्रगलमध्ये जाऊनही प्रामाणिकपणा न सोडता त्यांनी ज्या जबरदस्त क्रिएटिव्ह काम केलं आहे ते तुम्हाला नक्की या सिनेमात बघायला मिळेल. तुमच्या आवडीची नक्की गाणी ऐकायला मिळतील आणि बापूजींच्या आवाजामध्ये मूळ बाबूजींच्या आवाजामधली गाणी आजच्या 5.1 सराउंड सिस्टीमच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून केलेली. बाबूजीच नाही तर त्याच्यावर आशाबाई, लता मंगेशकर, किशोर कुमार ह्या सगळ्यांचे आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. सो मला वाटतं की ही म्हणून म्युझिकल पर्वणी आहे, म्हणून महाराष्ट्राचा हा महाबायोपिक आहे आणि तो महाराष्ट्र व्यापून टाकण्यासाठी आम्ही महाराष्ट्र दिन येतोय 1 मेला. नाही सर, पुन्हा एकदा तुमच्या टीमचा आणि तुमच्या सगळ्यांचा ऑल द बेस्ट आणि धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. आणि पुन्हा एकदा धन्यवाद. महाराष्ट्र दिनाला एक खरंच महाराष्ट्राचा बायोपिक, मी तर महाराष्ट्रात बोलू शकत नाही, मी तर बोलून की जगाचा बायोपिक असं बोलायला काही हरकत नाही. पुन्हा एकदा योगेश सर खरंच खूप धन्यवाद लेट्सअप मराठीसोबत बोलल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.